मित्रांनो नमस्कार. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशातील युवकांची तुलना झुरळाबरोबर केली. या देशातील युवक झुरळ आहेत असं ते म्हटले. त्याचा राग भारतातून अमेरिकेतील बोस्टन येथे शिकत असलेले अभिजित दिपके यांना आला आणि त्यांनी सर्व झुरळांनो एकत्र या अशी हाक दिली. बघता बघता त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि यातूनच स्थापन झाली कॉकरोच जनता पार्टी, अर्थात झुरळ जनता पार्टी. 5 दिवसात 15 कोटीचा टप्पा या झुरळ जनता पार्टीने ओलांडला. देशातील कोणत्याही पक्षाला सोशल मीडियामध्ये जेवढं समर्थन नाही त्यापेक्षा जास्त समर्थन या नुकत्याच स्थापन झालेल्या कॉकरोच जनता पार्टी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मिळालं आणि सत्तेला त्याची भीती वाटायला लागली. CJP अर्थात कॉकरोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि ते हॅक करण्यात आले, बंद करण्यात आले. CJPच्या सोशल मीडिया अकाउंटवर कारवाई करण्यात आली. सत्तेला एवढी भीती कशाची? युवक समाज माध्यमावरून आपणाला प्रश्न विचारत आहेत, त्याची उत्तरं देण्याच्या ऐवजी हा पळपुटेपणा का? एवढे डर कशाचे? इतना डर किसका है भाई? क्यों है भाई? एक अकाउंट बंद केल्याच्या नंतर कॉकरोच जनता पार्टीनं पुन्हा दुसरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार केला आणि कॉकरोच बॅक अगेन हा स्लोगन घेऊन पुन्हा एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. जेनझीचा वाढता प्रतिसाद पाहून कॉकरोच बॅक इज बॅक हे अकाउंट देखील हॅक करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि ते देखील बंद करण्यात आले. आज कॉकरोच जनता पार्टीचे संकेतस्थळ देखील बंद करण्यात आले. देशातील युवक समाज माध्यमावरून काही प्रश्न विचारित असतील, काही मुद्दे उपस्थित करत असतील तर सत्ताधाऱ्यांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे. युवकांच्या मनामध्ये असलेले प्रश्न, त्याच्या मनामध्ये असलेल्या शंका यांचं निरसन देशाच्या प्रमुखांनी, देशाच्या सत्ताधाऱ्यांनी करणं आवश्यक आहे. परंतु असे न करता सत्ताधारी ते संकेतस्थळ हॅक करण्याचा, बंद करण्याचा तर प्रयत्न करतातच. त्याचबरोबर अभिजित दिपके यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, त्यांना अश्लील असे मेसेज पाठवले जात आहेत. एवढी भीती या एका तरुणाने निर्माण केलेल्या प्लॅटफॉर्मची सत्ताधाऱ्यांना वाटण्याची गरज काय आहे? या तरुणांची चूक तरी काय आहे? या तरुणांनी 5 मुद्द्यांचा अजेंडा उपस्थित केलेला आहे. निवृत्तीनंतर न्यायाधीशांना राजकीय बक्षीस नाही. लोकशाहीमध्ये मताचा अधिकार हा अतिशय महत्त्वाचा असल्याने प्रत्येक वैध मताचे संरक्षण करण्याचा शब्द हे युवक मागतायत. त्याचबरोबर महिलांसाठी 50% आरक्षणाची मागणी देखील त्यांनी या प्लॅटफॉर्मवरून केलेली आहे. त्याचबरोबर माध्यमे स्वतंत्र असली पाहिजेत. कुणाच्या राजकीय पक्षाच्या त्या अंकित किंवा गुलाम नसावीत आणि राजकीय पक्षांतर करणाऱ्यावर 20 वर्षाची बंदी. लोकशाहीसाठी चांगले मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहे. याचाच अर्थ जेनझीला आपल्या देशाच्या भवितव्याची, आपल्या देशाच्या लोकशाहीच्या भवितव्याची चिंता आहे हे दिसून येतं. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे उत्तरं देणं, त्यांना आश्वस्त करणं आणि लोकशाहीला कसल्याही प्रकारचा धोका नाही हे देशातील तरुणांना पटवून देणं ही गरज असताना हा प्लॅटफॉर्म तयार करणाऱ्या युवकांवर अश्लील शब्दामध्ये शेरेबाजी करणं, त्यांना जीवे मारण्याची धमकी देणं, त्यांनी तयार केलेले
प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करणं, हॅक करणं, याचाच अर्थ सत्ताधाऱ्यांना युवकांची भीती वाटते. एवढी भीती कशाची? कर नाही तर डर कशाला? तुम्ही काहीतरी कमतरता आहे, तुमची काहीतरी चूक आहे, म्हणून युवक जर एकत्र आले तर ते आपली सत्ता उखडून फेकतील की काय, अशी भीती तर तुम्हाला वाटत नाही ना? असा संदेश देशामध्ये जातो आहे. आणि त्यामुळे असले छचोरचाळे थांबवा. युवकांमध्ये जी अस्वस्थता आहे, युवक जो परेशान आहे, त्याला रोजगार नाही, त्याला दर्जेदार शिक्षण नाही, याचं काय करायचं? कपडे बदलावेत तसे नेते पक्ष बदलतात आणि त्यांच्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी त्यांना मंत्रिपदाचे, उपमुख्यमंत्रीपदाची बक्षिसं दिली जातात. याचा युवकांना राग आहे. माध्यमाचं स्वातंत्र्य आवश्यक असताना या देशातली माध्यमं ही सत्तेच्या दावणीला बांधली गेलेली आहेत. याबद्दलही युवकांच्या मनामध्ये चीड आहे, त्यांच्या मनामध्ये राग आहे, असंतोष आहे. तो शमवण्याचा प्रयत्न करा, त्यांचं समाधान करा. कारवाया करून युवक दबणार नाहीत, कारण युवक कुणाच्याही बापाला भीत नाहीत. त्यांचे अकाउंट हॅक करण्यापेक्षा, संकेतस्थळ बंद करण्यापेक्षा किंवा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यापेक्षा त्यांना जवळ घ्या. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, कारण तेच उद्याच्या देशाचे भवितव्य आहेत. उद्याच्या विकसित आणि भक्कम भारताचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यावर कारवाया करून ते देशाचे शत्रू आहेत अशा प्रकारच्या भावना करून घेऊ नका. तरच हा देश 2047मध्ये महासत्ता होईल. त्यांना दर्जेदार शिक्षण द्या, नोकऱ्याच्या संध्या उपलब्ध करून द्या आणि त्यांच्या शंका दूर करा. त्यांना घाबरू नका. तेच उद्याच्या विकसित भारताचे, भक्कम भारताचे खरेखुरे आधारस्तंभ आहेत. धन्यवाद. जय हिंद.